सुकर जातककथा। एकदा बोधिसत्व सिंह होऊन अरण्यात राहत असे। त्या अरण्यात एका सरोवराच्या काठी आपल्या पर्णकुटिका बांधून पुष्कळ तपस्वी राहत असत आणि काही ग्रामसुकरही तेथे राहत असत। एके दिवशी बोधिसत्व हत्तीचे मांस यथेच्छ खाऊन त्या तळ्यावर पाणी पिण्यासाठी आला। जवळच एक लठ डुकर चरत होता। त्या लठ डुकरावर सिंहाची दृष्टी गेली व तो मनात म्हणाला, दुसरी काही शिकार सापडली नाही तर या डुकरावर आपला निर्वाह करता येईल, तेव्हा याला आपली चाहूल दाखविता येथून निघून जावे हे बरे। असा विचार करून सिंह पाणी पिऊन आडवाटेने हळूहळू दडत जाऊ लागला। पण त्याला डुकराने ओळखले आणि मोठ्याने ओरडून तो डुकर म्हणाला, काय रे सिंहा, असा भिवून पळतोस कशाला? तू जसा चतुष्पाद आहेस तसा मीही चतुष्पाद आहे। तेव्हा घाबरून पळून जाता माझ्याशी 4 हात कर व आपला पराक्रम दाखव। सिंह म्हणाला, अरे डुकरा, आज मी तुझ्याशी युद्ध करू इच्छित नाही। आणखी एका आठवड्याने आम्ही येथो भेटू व त्या वेळी द्वंद्वयुद्ध करू। डुकराला ही गोष्ट पसंत पडली। तो घरी जाऊन आपल्या जातभाईंना म्हणाला, आज मी मोठा पराक्रम केला आहे। मला पाहून एक सिंह हळूच दडत पळून जात होता। त्याला मी आव्हान केले, परंतु त्याची तयारी नसल्यामुळे त्याने 1 आठवडा मागून घेतला आहे। आणखी एका आठवड्याने तो माझ्याबरोबर लढाई करण्यास येणार आहे। सिंहाविषयी आपल्या जातीला उगाच बाऊ वाटत असतो। इतका जर सिंह बळकट असता तर युद्धाची तयारी करण्यास त्याला 1 आठवडा का लागला असता। एवढी तयारी करून आला तरी मी त्याची अशी खोड जिरवतो की त्याने या अरण्यात पुनः पाऊल देखील टाकून नये। हे त्या बालिश डुकराचे भाषण ऐकून वृद्ध डुकर म्हणाले, बाबारे, तुझी बडबड आता पुरे कर। सिंहाने तुला आठवड्याची मुदत दिली हे तुझे भाग्य समज। हत्तीचे मांस खाऊन सिंह तृप्त झाला असेल आणि आठवडाभर पुरण्यासारखे मांस शिल्लक असेल म्हणून तुला त्याने 1 आठवड्याची मुदत दिली आहे। हत्तीचे गंडस्थळ फोडणाऱ्या सिंहापुढे तुझ्यासारख्या यहकश्चित प्राण्याचे काय चालणार आहे? पण तुझा हा मूर्खपणा तुलाच भोमवणार आहे असे नाही। त्याचा परिणाम आम्हा सर्वांना भोगावा लागेल। सिंह तुला मारीलच, पण तेवढ्याने त्याची तृप्ती होता तो आमचा सर्वांचा नाश करील। हा हितोपदेश ऐकून तो लठ डुकर घाबरून गेला। हत्ती त्याने पाहिला होता, पण हत्तीचे गंडस्थळ एवढासा सिंह फोडून टाकतो ही गोष्ट त्याला माहीत नव्हती। आता वृद्ध डुकराच्या उपदेशाने त्याचे डोळे उघडले आणि त्याला शरण जाऊन तो म्हणाला, मी हे धाडसाचे कृत्य केले खरे, परंतु यातून पार पडण्याचा उपाय कोणता? मी आजच येथून पळून जाऊ की काय? ते वृद्ध डुकर म्हणाले, पळून जाण्याने या प्रश्नाचा निकाल लागणार नाही। सर्व डुकर या आठवड्यात पोराबाळांना घेऊन दुसरीकडे जाऊ शकणार नाहीत आणि जरी गेले तरी त्यांना गाठून सिंह सर्वांचा फज्जा उडवून देईल। तेव्हा आता तू असे कर की या शिंच्या शौचकूपात जाऊन लोळ आणि पुनः सर्व दिवस अंग वाळल्यावर दुसऱ्या दिवशी तसाच लोळून अंगाला विष्टेची चांगली पुटे दे व ठरलेल्या दिवशी तळ्याच्या काठी जाऊन वाऱ्याच्या उलट्या दिशेला राहा। परंतु तेथे जाण्यापूर्वी दमवाने आपले अंग ओले करण्यास विसरू नकोस। त्या तरुण डुकराने वृद्ध डुकराचा उपदेश सव्याज पाळला। दुसरा धंदान करता 7 दिवसपर्यंत शौचकूपात लोळून 8व्या दिवशी पहाटेस दमवाने आपले अंग भिजवून ठरलेल्या ठिकाणी आपल्या अंगाचा वारा सिंहावर जाईल अशा बेताने तो उभा राहिला। सिंह डुकराचे मांस कसे असते याची रुची घेण्याची आज संधी मिळेल असा विचार करीत त्या स्थळी आला। पण डुकराच्या अंगाची अशी घाण सुटली होती की त्याच्या आसपास जाणे मुळीच शक्य नव्हते। तो दूर अंतरावर उभा राहिला। त्याला पाहून मोठ्या शौर्याचा आव आणून डुकर म्हणाला, काय रे, इतका दूर का उभा राहतोस? असा जवळ ये म्हणजे एकदम युद्धाला सुरुवात करू। सिंह म्हणाला, बाबा रे, तू ही उत्तम युक्ती शोधून काढली आहेस,
तुझ्या अंगाचा एवढा दुर्गंध सुटला आहे की तुला पायाने देखील शिवण्यास मी धजणार नाही. मग तुझ्या अंगाचा चावा घेण्याची गोष्ट बाजूसच राहिली. आता मी पराजित झालो असे तू खुशाल म्हण, मी आपखुशीनेच तुला जय देतो. नीचाशी लढण्यापेक्षा पराजय पत्करलेला बरा. असे म्हणून सिंह तेथून निघून गेला आणि हा डुकर बचावल्याबद्दल सर्व डुकरांना आनंद झाला. इतकेच नव्हे, सिंहाचा पराजय करण्याचे नवीन साधन त्यांच्या हाती आल्यामुळे त्यांना सिंहाचे भय वाटेनासे झाले. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.